सकाळी 6 वाजता एका व्यक्तीला रुग्णालयात आणलं जातं, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या व्यक्तीचं निधन होतं. या व्यक्तीचं वय अवघं 38 वर्ष. मृत्यू नेमका कशानं याभोवती संशयाचं धुकं असतं. हा व्यक्ती एका भाजप नेत्याचा पती आहे, माजी मुख्यमंत्र्यांचा भाऊ आहे. मृत्यूचं कारण समजण्यासाठी शवविच्छेदन केलं गेलं, तेही थेट सीएमओच्या देखरेखीखाली. नेमकं काय घडलं? अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांच्या मृत्यूनं खळबळ का उडाली आहे? प्रतीक यादव यांच्या मृत्यूनं उत्तर प्रदेशातलं राजकीय घराणं यादव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याचवेळी प्रतीक यादव यांचा मृत्यू कशामुळे झाला याभोवती संशय का व्यक्त होतोय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर. उत्तर प्रदेशमधलं मोठं राजकीय घराणं म्हणजे यादव घराणं. याच घराण्यातील प्रतीक यादव यांचा 13 मे रोजी सकाळी मृत्यू झाला. प्रतीक हे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते मुलायमसिंह यादव आणि त्यांची दुसरी पत्नी साधना यांचा मुलगा होते. त्यांच्या अकाली निधनानं यादव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रतीक यादव हे भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक यादव घरातल्या किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. पहाटे 4:55 घरात उपस्थित असलेल्या लोकांनी कॉल करून या घटनेची माहिती रुग्णालयाला दिली. त्यानंतर 6 वाजण्याच्या सुमारास प्रतीक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. पण प्रतीक यादव हे फिटनेस प्रेमी होते, त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनावर प्रश्न उपस्थित केले गेले. मृत्यूचं कारण समजण्यासाठी सीएमओच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा निर्णय काय आहे तो पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया प्रतीक यादव आणि त्यांच्या पत्नी अपर्णा यादव कोण आहेत. पती पत्नीच्या नात्यात दुरावा आल्याचंही बोललं जात होतं. त्याचं काय कारण आहे पाहूया. राजकीय घराणं असूनही प्रतीक यादव यांनी वेगळा मार्ग निवडला होता. प्रतीक यांनी लीड्स विद्यापीठात उच्च शिक्षण घेतल्यानंतर लखनौ इथं फिटनेस प्लॅनेट नावानं जिम सुरू केली. व्यायाम आणि धाडसी खेळाची त्यांना आवड होती. फिटनेस सोबतच प्रतीक यादव यांना लक्झरी गाड्यांची आवड होती. लक्झरी कार कलेक्शन आणि कार रेसिंग हा त्यांचा खास छंद होता. विशेष म्हणजे त्यांच्याकडे लॅम्बोर्गिनी सारखी आलिशान कारही होती. या गाडीची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. प्रतीक यादव यांना टॅटू काढण्याचीही विशेष आवड होती. त्यांच्या शरीरावर अनेक स्टायलिश टॅटू होते. प्रतीक यादव हे प्राणीप्रेमीही होते. आपल्या पाळीव कुत्र्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करायचे. सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रिय होते. तर त्यांच्या पत्नी अपर्णा यादव या भाजपच्या नेत्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. 2022च्या यूपी विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी अपर्णा यादव भाजपमध्ये गेल्या. 2011 साली अपर्णा आणि प्रतीक विवाहबद्ध झाले. पण काही दिवसांपूर्वी प्रतीक आणि अपर्णा यांच्या नात्यात तणाव असल्याचं दिसून आलं. प्रतीक यादव यांनी एक व्हिडिओ शेअर करत तीव्र मानसिक तणावाचा सामना करत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान पती प्रतीक यांच्या निधनावेळी अपर्णा यादव या घरात नव्हत्या, त्या दिल्लीत होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रतीक यादव यांचा मोबाईल फोन ताब्यात घेत तपास सुरू केलाय. प्रतीक यादव यांच्या शरीरावर निळ्या खुणा असल्याचंही बोललं जात होतं. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून त्यांना यकृत आणि फुफ्फुसांच्या गंभीर समस्या होत्या. त्यासाठी उपचारही सुरू होते. पण किचनमध्ये ते बेशुद्ध सापडले आणि मग त्यांचं निधन झालं. प्रकरणाचं गांभीर्य पाहून प्रतीक यादव यांच्या मृतदेहाचं विच्छेदन सीएमओच्या देखरेखीखाली केलं गेलं. या शवविच्छेदन अहवालानुसार प्रतीक यांच्या शरीरावर जखमा नसल्याचं आणि त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगण्यात येत आहे. पण डॉक्टरांनी त्यांचं हृदय आणि विसेरा सुरक्षित ठेवलाय. ही तपासणी बाकी ठेवण्यात आली आहे. या तपासणीनंतर प्रतीक यादव यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. पण प्रतीक यादव यांच्या मृत्यूनं उत्तर प्रदेशमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा.